नमस्कार मित्रांनो, आज आपण एका सामान्य पण दुर्लक्ष न करण्यासारख्या आरोग्य समस्येबद्दल माहिती घेणार आहोत. ती म्हणजे UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, मूत्रमार्गाचा संसर्ग. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला लागणे, लघवी करताना दुखणे किंवा लघवीला दुर्गंधी येणे अशी लक्षणे अनेकांना जाणवतात. अनेक वेळा लोक ही लक्षणे साधी समजून दुर्लक्ष करतात, पण काही परिस्थितीमध्ये संसर्ग वरच्या मूत्रमार्गातून किडनीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण UTI म्हणजे काय, तो का होतो, त्याची लक्षणे कोणती, कोणाला जास्त धोका असतो, कोणत्या तपासण्या केल्या जातात, उपचार कसे केले जातात आणि UTI टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर पाहणार आहोत. आपल्या शरीरातून लघवी बाहेर जाण्यासाठी एक संपूर्ण मूत्रसंस्था असते. यामध्ये किडनी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. या भागामध्ये जंतूचा संसर्ग झाल्यास त्याला UTI म्हणतात. UTI प्रामुख्याने बॅक्टेरियामुळे होतो. संसर्ग मूत्रमार्गात असेल तर त्याला ब्लॅडर इन्फेक्शन म्हणतात. संसर्ग मार्गात असेल तर युरेटायटिस असे म्हणतात आणि संसर्ग किडनीपर्यंत पोहोचल्यास किडनी इन्फेक्शन होऊ शकतो. UTIमध्ये सर्वांना एकसारखी लक्षणे असतीलच असे नाही. सामान्यपणे खालील लक्षणे दिसू शकतात. लघवी करताना जळजळ किंवा दुखणे, वारंवार लघवीला लागणे, लघवीची तीव्र इच्छा होणे, लघवीचे प्रमाण कमी असूनही वारंवार लघवीला लागणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा जडपणा, लघवीला वास बदलणे, लघवी ढगाळ दिसणे, काही वेळा लघवीमध्ये रक्त दिसणे. ही लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे. किडनीपर्यंत संसर्ग केल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात? जर संसर्ग वरच्या मूत्रमार्गात किंवा किडनीपर्यंत पोहोचला तर लक्षणे अति गंभीर होऊ शकतात. उदाहरणार्थ थंडी, ताप, कंबर किंवा पाठीच्या बाजूला दुखणे, मळमळ किंवा उलटी, खूप अशक्तपणा वाटणे अशी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी लवकर करून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः तापासोबत कंबरदुखी, उलट्या किंवा प्रकृती खालावणे असेल तर दुर्लक्ष करू नका. UTI का होतो? UTI होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मूत्रमार्गात बॅक्टेरियल संसर्ग. महिलांमध्ये मूत्रमार्ग तुलनेने लहान असल्यामुळे UTI होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय काही गोष्टींमुळे धोका वाढू शकतो. लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे, पाणी कमी पिणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामा न होणे, काही लोकांमध्ये मधुमेह, किडनी किंवा मूत्रमार्गाशी संबंधित काही समस्या, काही प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियांमुळे UTI महिलांमध्ये जास्त का दिसतो? महिलांमध्ये मूत्रमार्गाची रचना अशी आहे की बाहेरील भागातील बॅक्टेरिया मूत्रमार्गातून वर जाण्याची शक्यता तुलनेने जास्त असते. म्हणून महिलांची योग्य स्वच्छता राखणे. UTIची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. UTIची तपासणी कशी केली जाते? UTIची लक्षणे असल्यास डॉक्टर परिस्थितीनुसार तपासण्या सांगू शकतात. सर्वात सामान्य तपासणी म्हणजे युरिन रुटीन टेस्ट. यामध्ये लघवीमध्ये संसर्गाची चिन्हे आहेत का ते पाहिले जाते. काही परिस्थितीमध्ये युरिन कल्चर केले जाऊ शकते. युरिन कल्चरमुळे संसर्ग करणाऱ्या बॅक्टेरिया कोणता आहे, कोणत्या अँटीबायोटिक्स प्रभावी ठरू शकते याबद्दल डॉक्टरांना माहिती मिळू शकते. गरजेनुसार डॉक्टर इतर तपासण्या करू शकतात. UTIचा उपचार कसा केला जातो? UTIचा उपचार संसर्गाचे कारण, त्याची तीव्रता, रुग्णाचे वय आणि इतर आरोग्य स्थिती यावर अवलंबून असतो. बॅक्टेरियल UTI असल्यास डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात, परंतु कोणते अँटीबायोटिक्स घ्यायचे, किती दिवस घ्यायचे आणि किती डोस घ्यायचा हे डॉक्टर ठरवतात. म्हणून घरात आधीची उरलेली अँटीबायोटिक्स किंवा दुसऱ्या व्यक्तीची औषधे स्वतःहून घेऊ नका. लक्षणे कमी झाली तर डॉक्टरांनी सांगितलेला उपचार स्वतःहून मध्येच बंद करू नका. पाणी किती प्यावे? UTIमध्ये शरीराला पुरेसे द्रव मिळणे महत्त्वाचे आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीला एकसारखे पाणी प्यावे असे नाही. हृदय, किडनी किंवा इतर आजार असल्यास डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणानुसारच द्रवपदार्थ घ्यावे. पाणी प्यायल्याने आराम मिळण्यास मदत होऊ शकते, मात्र पाणी हे अँटीबायोटिक्सचा पर्याय नाही. घरच्या घरी कोणती काळजी घ्यावी? UTIची लक्षणे असल्यास पुरेसे पाणी प्या. जर डॉक्टरांनी द्रवपदार्थांमध्ये त्यात सांगितले नसेल तर लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नका. वैयक्तिक स्वच्छता राखा. लघवीची लक्षणे वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून अँटीबायोटिक्स सुरू करू नका. घरगुती उपायांवरच अवलंबून राहून डॉक्टरांची तपासणी टाळणे योग्य नाही.
UTIमध्ये काय करू नये? UTIमध्ये काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. पहिली चूक म्हणजे लक्षणांकडे दुर्लक्ष करणे. दुसरी म्हणजे दुसऱ्यांची अँटिबायोटिक्स घेणे. तिसरी म्हणजे औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे न घेणे. चौथी म्हणजे गंभीर लक्षणे असूनही घरच्या उपायांवरच राहणे. UTI आणि रक्तमिश्रित लघवी. काही वेळा UTIमध्ये लघवीमध्ये रक्त दिसू शकते, परंतु लघवीमध्ये रक्त दिसणे म्हणजे नेहमीच UTI असे नाही. किडनी स्टोनसह इतर कारणे असू शकतात. म्हणून लघवीमध्ये रक्त दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पुरुषांमध्ये UTI फक्त महिलांनाच होतो असे नाही. पुरुषांनाही UTI होऊ शकतो. UTIमध्ये झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे विशेष महत्त्वाचे आहे. कारण काही वेळा मूत्रमार्गातील अडथळा, प्रोस्टेटिक संबंधित समस्या असू शकतात. मुलांमध्ये UTI. लहान मुलांमध्ये UTIची लक्षणे मोठ्या पेक्षा वेगळी असू शकतात. काही मुलांना ताप, चिडचिड, उलटी, खाण्याची इच्छा कमी होणे किंवा लघवीशी संबंधित त्रास होऊ शकतो. मुलांना UTIची शक्यता वाटत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. UTI टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? UTI पूर्णपणे टाळता येणे असे नाही, पण काही सवयी उपयोगी ठरू शकतात. पुरेसे पाणी प्या. लघवी इच्छा झाल्यावर अनावश्यकपणे जास्त वेळ रोखू नका. वैयक्तिक स्वच्छता ठेवा. वारंवार UTI होत असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा. मधुमेहासारखी समस्या असल्यास UTI वारंवार होत असेल तर काय? काही लोकांना वारंवार UTI होत असेल तर स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नये. वारंवार संसर्ग होण्यामागे काही कारण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. आवश्यक असल्यास युरिन कल्चर किंवा इतर तपासण्या केल्या जाऊ शकतात. कोणत्या वेळी तातडीने डॉक्टरांकडे जावे? खालील परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत लवकर घ्या. जास्त ताप, थंडी वाजणे, कंबर किंवा पाठीच्या बाजूला तीव्र वेदना, वारंवार उलटी होणे, खूप अशक्तपणा, अस्वस्थ वाटणे, लघवीमध्ये रक्त दिसणे, गर्भावस्थेमध्ये UTIची लक्षणे, लहान मुलांमध्ये UTIची लक्षणे, पुरुषांमध्ये UTIची लक्षणे. तर मित्रांनो, UTI हा सामान्य आढळणारा मूत्रमार्गाचा संसर्ग आहे. लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा लघवीच्या स्वरूपात बदल होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेसे पाणी प्या. लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नका. स्वच्छतेची काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नका. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्या कुटुंबातील इतरांपर्यंतही पोहोचवा. धन्यवाद.